आज तुमचं जो प्रभाग क्रमांक 9 मधील जो पॅनल आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा इथे आज दोन अण्णांचा ह्या चारही उमेदवारांना आशीर्वाद मिळालाय, काय सांगाल? आणि दुसरा प्रश्न, तुम्ही सर्वात शेवटी का मैदानात उतरले आणि एक दिवसा आधीच काय समारोप सभा घेतला? नाही, मी चारही जे उमेदवार आहेत आमचे त्यांचा प्रचार मी वैयक्तिक, अण्णा वैयक्तिक, राहुल भाऊ असेल, आम्ही सर्वजण प्रत्येक एरियामध्ये मतदारसंघ मोठा असल्यामुळं प्रत्येक एरियामध्ये जाऊन आम्ही प्रत्येकाचा प्रचार केलेला आहे. खरं तर आजचा हा तुम्ही जर या ठिकाणी पाहिलेली गर्दी, खरं म्हणलं तर हा विजयी मेळावा साजरा करत असल्यासारखं आज आम्हाला वाटते. खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वस्व ज्यांच्या नावावरतीच खरं हा पॅनल या ठिकाणी विजय होतो ते म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची माजी महापौर आमचे गुरुवर्य हनुमंतराव भोसले आणि त्यांचे चिरंजीव राहुल भाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने या प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व जनता जनार्दन ही त्यांच्या शब्दावर आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहते. अनेक प्रश्न आहे आता म्हणजे वारं शहरातलं फिरलेलं आहे. जर आपलं महापालिकेत सत्ता आली तर प्रभाग मधील 9 मधील जे उमेदवार आहेत त्यांचं काही महापौर पदासाठी बघा बघितलं तर तुम्हालाही माहिती, मलाही माहिती, खऱ्या अर्थाने ह्या पॅनलचे प्रमुख कोणी राहुल भाऊ भोसले. वास्तविक बघितली तर ही त्यांची हॅट्रिक होणार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जर सत्ता आली तर राहुलच्या साठी मी आणि आमचे सर्व पॅनलमधील जे येणारे नगरसेवक आहेत ते प्रामुख्याने राहुलचा विचार आम्ही प्राधान्याने करणार आहोत. की माझ्याकडे जादुई शक्ती आहे, देवी शक्ती आहे, मी ज्याच्या पाठीशी राहतो ते निवडून येतील. काय कशा वगैरे आशीर्वाद दिले हे चारही आशीर्वाद? म्हणजे मी आतापर्यंत जे ज्या लोकांना बरोबर घेतलंय, उदाहरणार्थ आमची ताई आहे आणि आमचा मुलगा आता म्हणजे, आणि याच्या आधी सुद्धा एक गरीब बाई म्हणजे शकुंतला बनसोडे, खरं त्यांना राजकारणाचं काही म्हणजे एबीसीडी माहित नाही. आता त्या स्टेजवर होत्या, गरीब एकदम म्हणजे घरातले घरगुती काम करणारी महिला. अनेक लोक आमच्या मागे लागले होते, आम्हाला घ्या म्हणलं नाही, मी गरीब बाईला एक निवडून आला असं माझ्या गरिबांना बरोबर घेणं माझं एक ध्येय होतं आणि त्यांना मी निवडून आणलं. 5 वर्ष त्या प्रामाणिक काम केलं आणि म्हणून मी सांगितलं की देवशक्तीमध्ये माझं जे शब्द आहे आणि लोक या ठिकाणी पाळतात, लोक आम्हाला मानतात आणि म्हणून माझं पॅनल हे जेव्हा फॉर्म भरले लोक तेव्हाच विजय झालेला आहे. अण्णासाहेबांनी हे धोरण ठेवून अण्णांकडे माझा मुलगा गेला 100% विजय होईल या धोरण ठेवूनच इकडे दिलेलं आहे आणि ते होणार, सक्सेस होणार. आता जी सभा आहे ही विजयासाठी आहे की विजय आमचा आधीच झालेला आहे फॉर्म भरला तेव्हाच. तुम्ही विजयचं आमचं मिरवणूक नाही पाहिलं. विजय फॉर्म भरताना 40 जण गेले होते आणि आतापर्यंत पदयात्रा जे पाहिले तर शहरात आता पेपर मॅनेज करून मग बातम्या येतात, पण आमचे प्रचंड जनसमुदाय आमच्या बरोबर असतात आणि ते ओरिजिनल मतदार आहेत, आणलेले नाही. मध्ये पदयात्रा झाली पण त्या कोणीतरी चुकून मुलाखत घेतली, सगळे म्हणले ते आम्ही कोण बाटनगरून आलो, लांडेवर आलो. आमच्याकडे असे नाही, आमच्याकडे ओरिजिनल मतदार आहे. शेवटचा प्रश्न आहे, वडीलधारी मंडळी म्हणून तुम्ही या चारही उमेदवारांना काय आशीर्वाद द्याल आणि काय सल्ला द्याल? आशीर्वाद दिले ना, मी म्हणलं ना, आता निवडून आलेच आमचे चारही उमेदवार. फक्त मतदानाची वेळ आहे, मतदानाची वेळ आहे, लोक मतदान करणार आहेत आणि हे चारही विजय उमेदवार आमचे. 2 अनुभवी चेहरे, 2 नवे चेहरे, यांना कशा प्रकारे सल्ला द्याल? नवीन अनुभव समज आता नवीन चेहऱ्याने कसं भाषण केलं ऐकलं का तुम्ही? ऐकलं ना, अनुभवासारखंच भाषण केलं की आता याच्यात काय शिकतात माणसं, जनतेमधून शिकतात, लोकांमधून शिकतात.